बोलत आपले फार मोठे सिनियर मिमिक्री आर्टिस्ट कॉमेडियन डी महेश यावर क्या बात आहे. शाबाश. साहेबांना माईक द्या. हे काय करतो सर? पाय पाय ओढतो. हां चेक चेक. इकडे चेक बाउन्स होतो, आमच्या इंडस्ट्रीत कॅश पण बाउन्स होतो. माहिती तुला, एका म्युझिक डायरेक्टरनं आम्हाला टूरमध्ये नेलं मॉरिशसला, आणि आम्ही सगळे 5-6 सिंगर उभे होते. तर आणि त्यांच्याकडून कधी आम्ही अपेक्षा करत नव्हतो की फुकट जायचं फुकट यायचं, जय महाराष्ट्र. तर त्यांनी आम्हाला शो नंतर सुदेश येतो म्हाळा गेलो. आईला म्हटलं पैसे मिळाले फर्स्ट टाईम. मग दुसरीकडे अरे सुदेश एक मिनिटलं, माझं घेतलं आणि तिला दिलं, आणि आजपर्यंत फोन नाही आला परत. म्हणून आमच्याकडे कॅश पण बाउन्स होते. तर डी महेश साहेब, तुम्ही 2 शब्द काहीतरी आपले 2 शब्द घ्या तुमच्यासमोर साहेब. नाही, आम्ही तुम्हालाच बघून शिकलो. तर एक फार जबरदस्त कॉमेडियन आहे ते, ज्यांनी यांना पाहिलं असेल ते म्हणजे म्हणतात ना, कीर्ती मोठी मूर्ती घरात ठेवून आले, छोटी आहे म्हणून. प्लीज काहीतरी तुमचा एक चमत्कार दाखवा. चमत्कार काय दाखवा. मी सुदेश सरांकडून भरपूर शिकलो आहे, आणि त्यांचा जो नम्रपणा शांतपणा तो अंगात आणला. त्यांनी मला एक सूचना केली होती, महेश बघ, तुला कोणी गाढव बोललं तरी रागू नकोस. तुला गाढव काही शिवी दिले तरी रागू नकोस. गाढव बोललं तर अजिबात रागू नकोस. घरी जा, शांत बस, अंधार कर आणि विचार कर ही बातमी लीक कशी झाली. हे बघा, जोरदार टाळ्या. आणि म्हणजे यामिनी तुम्ही म्हणालात की एका सक्सेसफुल माणसाच्या मागे पत्नीचा हात असतो, आणि तरी पण माणूस सक्सेसफुल नाही झाला, पाठची बाई बदला. असे तुझ्या शेजारी कोण राहतं? तुमचाच फ्लॅट आहे. त्याला बाहेर काढत नाही. 2 कलाकार जेव्हा असे भेटतात म्हणजे आमचं दैवत आहे. सुदेशजी असतील, जॉनी लिव्हर असतील, हे आमचं दैवत आहे. आणि यांना बघून आम्ही सगळे कलाकार, मदन आज त्याच्याबरोबर इतकी वर्ष काम करतो, मी काम करतो, प्रिया काम करतो, परेश करतो. आणि खरंच आम्ही मराठी वाद्यवृंद व्यावसायिक हे नशीब आहे आमचं की साहेब तुम्ही आमच्यासाठी इथे. तर फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगेन, दुनियेत जर संस्कार असायला पाहिजेत तर ते सुदेशजींनी आपल्या मुलांवर जे संस्कार दिलेत ना, ते असायला पाहिजेत. तशी संस्कारी मुलं माझ्या घरात पण आहेत. असं नाही की तुमच्याच घरात आहेत. 2 मुलं आहेत मला, माझ्या मेहनतीनं, ईश्वराच्या कृपेनं. पेपर झाले की दिवस. हां, पण तुम्हाला खरं सांगतो, माझी मुलगी सगळ्यात लाडावलेली आहे. ती जेव्हा मी जातो 11 वाजता 12 वाजता घरी, तेव्हा तिला म्हणतो बाप थकून आलाय, पाणी दे. ती म्हणते पप्पा किचन बाजूला आहे म्हणून, जा ना उठून पिया ना, का त्रास देता. इतकी संस्कारी. आणि हे ऐकल्यानंतर मग मुलगा बेडरूममधून, त्याच्या बेडरूममधून बाहेर येतो. आणि म्हणतो पप्पा तुम्हाला कळतं का, तिला मॅनर्स नाहीत, कसं बोलायचं मोठ्यांशी, काय करायचं. अजून अल्लड आहे. मला खूप बरं वाटतं, तिला नाही कळत पण मुलाला संस्कार आहे. तो ते काम करत, जा किचनमध्ये पाणी पिया आणि मला पण 1 ग्लास घेऊन ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.